चला घोडाळ संघ एकत्र येऊ नका. 5 मिनिटं 5 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. आपण अद्याप 3 सामने खेळायचे आहेत. रात्री काल सुद्धा उशीर झाला, त्यानंतर 2-2 षटकांचे सामने खेळावे लागले. त्यामुळे आपण विचार करा आणि जरा थोडी फास्ट घ्या प्लीज. वनडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये विजय म्हात्रे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पहिलं षटक मार्गस्थ असताना डॉट आलाय. फुल टॉस आणि त्याच्यावरती फटका चांगला आहे. धावा मिळतील 6. षटकार. ओ चांगला चेंडू. आत्ताचा बॉल मागच्या बॉलवरती षटकार होता आणि आत्ताचा चेंडू डॉट. सहा धावा. ऋषिकेशला पाहतो आपण. ऋषिकेश ओ पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. समोरून दिलेली डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. बाईच्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा मिळाली. षटक समाप्त झालाय आणि यातून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या धावफलकावरती 1-7 गावदेवी पेठ संघ. नवीन गोलंदाज अजय टोंबरे आला. ऋषिकेश टोंबरेने मात्र चांगली गोलंदाजी केली. टीम कोडावे संघ मैदानामध्ये पहा मिळतोय गावदेवी पेठ संघाच्या विरोधात. चला पॉवर सर्कलचे दुसरं षटक आहे. पहिलाच बॉल हलकसा अपील. पंच मात्र कोणती सहमती दर्शवत नाहीयेत. आपल्या निर्णयावरती ठाम. विजयला पाहतोय. हुकवण्याचा प्रयत्न. शॉर्टलेगला फिल्डर इथे उपस्थित आहे. एक धाव. येथे फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहे. हो गुड कॅच. करण ठोंबरे होते. डीप मिड विकेटला सुरेख सुंदर झेल टिपला. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2.
न्यू बॅटर सुनील एडे, चौथ्या क्रमांकाचा बॅटर. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर एक धाव आणि त्यानंतर विकेट. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एका षटकाराचा अपवाद वगळला तर व्यवस्थितरित्या गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी थोडासा बॉडीवरती चेंडू बदलतोय. डावखुरे हाताचा बॅटर. हो, पटका येते चांगला आहे. बॅकफुटला जाऊन कट करत असताना पायांच्या वरून केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय तो चौकार. 4 धावा. इथे कॅचचा कॉल आहे आणि फलंदाज बाद. या चौकार आल्यानंतर आणखीन एक धक्का लागला या गावदेवी पेठ संघाला. तिसरा धक्का लागतोय. धावा झाल्यात फक्त धावफलकावरती 12. पॉवर प्ले मध्ये गावदेवी पेठ संघाला धावा झाल्या नाहीये. फक्त 12 धावा आल्या. एक चौकार, एक षटकार त्याच्यामध्ये पाहिला आणि नंतर 10 चेंडूवरती 2 धावा आणि 3 विकेट. चांगली गोलंदाजी कोडावी संघाच्या वतीने पाहा मिळते आपल्याला. ऋषिकेश ठोंबरे आपला कोट्यातील दुसरा, सांघिक तिसरा. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, जवळपास फिल्डर नाहीये, मग तो दूरवरून फिल्डर आहेत. वा, चांगला झेल स्वीकारला गेला मिड विकेटला. अगदी सूर्याची किरण डोळ्यावरती आली तरी सुद्धा जजमेंट चांगलं केलं. शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि विकेट मिळवत असताना कल्पेश आलाय न्यू बॅटर. कल्पेशला पाहतोय आपण न्यू बॅटर मैदानामध्ये.
श्रीनिवास. हो ते पटका चांगला आहे. चेंडू चालला सीमा रेषाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. फिल्डर अगदी वेगाने गेले स्वर्गीय गेनू नारायण मात्र स्टँड समोर आणि तिथे मिळाल्या 4 धावा. पुन्हा एकदा रिवर्स खेळायचा प्रयत्न. हलकासा अपील. मगाशी चौकार आला त्यानंतर ऋषिकेश ठोंबरे डॉट चेंडू फेकत असताना आताचा बॉल अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता. एकदा मिळत असताना इथे सुद्धा पाहायला मिळेल. तिसरी षटक प्रगतीपथावर धावा झाल्या त्या आता 17 धावा. आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहिलं तर 1 षटकार 2 चौकार आले. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर उपस्थित आहेत. फक्त एकच धाव मिळेल. चांगला कमबॅक राहिलाय. पुन्हा एकदा चांगला अत्यंत तेज चेंडू होता. रुपेश ठोंबरेचा समजला नाहीये. ऋषिकेशचा समजला नाहीये फलंदाजाला आणि इथून षटक समाप्त होते. पाणी घेऊन जा कोणतरी. लक्ष्मण पाणीने. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर मध्ये गावदेवी पेठ संघाने बनवल्या त्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. अठरा 3 ओव्हर मध्ये 18 बनवल्यात. 2 विकेट घ्यात. नवीन बॅटर
नवीन गोलंदाज सागर मोरे आलाय. लेग स्टंप. यस, पंच वाढचा इशारा करत असताना एक अवांतर धावांनी वाढ झाली आहे. स्कोरबोर्डवरती 19 धावा. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत कुडावे संघाच्या बाजूने झाली आहे. ज्या गावदेवी संघ पेठ संघाला सुरुवातीपासून बीट करून ठेवलंय, मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलंय आणि आता सरळ केल्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा केला गेलाय वापर. षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. चेंडू डॉट. पुन्हा एकदा फटका सरळ केला स्क्रीन समोर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर आल्यात, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार. दुसरा चौकार. धावसंख्या 29, 29. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडारामध्ये फेकून दिलाय, मात्र तिथे फिल्डर उपस्थित झाले. जास्त उंची होती, लांबी कमी प्राप्त झाली. खूप चांगलं जजमेंट. ऋषी ठोंबरे होते. चांगला झेल स्वीकारलाय फलंदाज बाब. नवीन बॅटर अनिश. एकोणतीस धाबा झाल्यात. एक चेंडू सुद्धा शिल्लक आहे अद्यापी. ऑन साइडला खेळा. चेंडू चाला डीप मध्ये. फिल्डर उपस्थित झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे नाही, एकच धाव. येथून 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी पेठ संघाने धावा केल्या त्या 30. 3-0.
इथे टोंबरे शेवटचं षटक मार्गस हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी पहिला चेंडू आला डॉट इथे चेंडू बराच वेळ हवेत आहे एकच धाव दुसरीचा प्रयत्न नाही आहे सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी झाली आहे कुडावे संघाची सातत्याने विकेट मिळाले डॉट चेंडू फेकले 2-3 मोठे फटके आले जरूर मात्र तेवढ्याने काम चालणार नाही आहे कारण चेंडू तेवढेच डॉट सुद्धा पाहायला मिळाले लेग स्टंप पाचीचा अपील केलं एक धाव कंप्लीट येतून दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात 5 ते ओव्हर थ्रो 2 रन्स पहा मिळतात ओ चांगला चेंडू अगदी एक्झिक्यूट केला डॉट बॉल आलाय रिव्हर्स हो हो गुड शॉट फटका चांगला आहे फ्लॅट षटकार 6 6 फ्लॅट षटकार पुन्हा एकदा आता मात्र नाही आहे वारंवार तुम्हाला संधी मिळणार नाही आहे शेवटचा बॉल आला डॉट आणि एकंदरीत 5 षटकाचा कोटा संपलाय प्रथम बॅटिंग केली गावदेवी पेट टीमने आणि 39 केल्या 40चं लक्ष टार्गेट असेल ते 30 बॉलमध्ये कुडावे टीमला 40 करायचे आहेत
चला कुठे संघ चला आता बॉल दिल्यात ना आणखीन पाहिजे का चला फिल्डिंग लावा पेड संघ चला वेळ नको जास्त वेळ झाला मॅचला सुद्धा त्यामुळे आपण फिल्डिंग लावा 30 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे कुडावे संघाला चला सामना सुरू होतोय सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला अजय ठोंबरे आणि नॉन स्ट्राईकिंगला सागर मोरे लेट्स प्ले सामना सुरू होतोय गुड्डू मात्रे पहिलाच बॉल ओ चांगला चेंडू अगदी तेज तर्रार चेंडू फेकला जातोय पुन्हा एकदा यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरून चेंडू चालला डीप कव्हरला पहिला टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार आलाय तो चौकार 4ने अकाउंट ओपन केलं जाते स्वतःचा आणि संघाचं सुद्धा कारण पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर हा चौकार पुन्हा एकदा पडल्यानंतर कीपर बीट झाल्यात आणि तिथे एक धाव कंप्लीट केली जाते 22 च्या स्वरूपामध्ये धावा झाल्यात त्या 5 पुन्हा एकदा उडवला 2 फिल्डर पाठलाग करतात मात्र चेंडू थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आणि पाहता पाहता चेंडू बाउंड्री पार दुसरा चौकार
तर 40 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी इथे आपण ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकात एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 13 धावा. अगदीच आव्हानाचा विचार केला 5 षटकांचा सामना असताना 40 धावा आणि त्यातून पहिल्या षटकामध्ये 13 धावा म्हणजे अजूनही 4 षटक आणि 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे सुनील. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय अजय आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती सागर. इथे प्रयत्न केला जातोय 40 धावा रोखवण्याचा आणि बनवण्याचा. मात्र पहिल्या राऊंडमधील शेवटची मॅच आणि वरच्या फेरीमध्ये जर आपण पाहिलं तर कोण गेला आणि इथे जेल स्वरूपात हा अजयला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. यस, अंपायर या ठिकाणी बॅट्समन रिव्ह्यू आहे आणि या ठिकाणी चेक केली जाईल. लाईव्ह टेलिकास्ट झी क्रिकवरती नेमकं या चेंडूवरती काय झालंय. आणि इथे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे आणि फलंदाज बाद. ते चेंडू आपण पाहिलं तर डाऊन झाला होता आणि त्यामुळे कदाचित पंचानं पण खेळाडूचं नक्कीच कौतुक करावं कारण रिव्ह्यू असताना रिव्ह्यू घेतल्यानंतर आपल्याला कधी कधी त्या चेंडूची शहानिशा कळते नेमकं त्या चेंडूवरती काय घडलंय. नवीन फलंदाज मैदानावरती रोहित पाटील. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती रोहित. रोहित यावेळेस स्ट्राईक वरती असेल. यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट होतं. गोलंदाज आहे सुनील. 40 धावा देखील अगदी डिपेंड आणि डिफेन्स या 2 शब्दांचा वापर केला तर नक्कीच काही या 2 शब्दांचं मेहनतीचं प्रमाण किती आहे ना ते महत्त्वाचं आहे. हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती 14 धावा आणि अजूनही 26 धावांची दोरी आहे. यावेळेला स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल सागर. पुढील चेंडू यावेळेला ऑफस्टम्पच्या अगदी लगतचा हा चेंडू यॉर्कर लाईनचा होता. समजला नाही आहे चेंडू. परिपूर्ण डॉट पाहायला मिळालाय. संत गतीचा खेळ पाहायला मिळतोय. 40 धावसंख्या असताना आतापर्यंत 14 धावा आपल्या धावफलकावरती आल्या त्यामुळे कदाचित संयमानं खेळणं पसंत करतायत हे खेळाडू. टॅपिंग क्रिकेट. यावेळेला चेंडू पाठवून दिला वन बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. या चौकारानं धावसंख्येत भर पडेल. धावा धावफलकावरती रेखाटल्या जातील त्या म्हणजेच 18 धावा. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवरती सुनील काय करतोय आणि त्याला कसं प्रत्युत्तर देतोय फलंदाज. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू समजला नाहीये. गुडलेन स्पॉटवरती चेंडू होता. ओव्हर पिच बनवण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग झालं नाहीये बॉल आणि बॅटचं. आतापर्यंत 2 षटक समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ऑल टोटल जर आपण पाहिल्या तर एकूण धावा झाल्या 18. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 22 धावा येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. चला वेळ लावू नका, उशीर लावू नका, पटपट पटपट सामना चालू करा. अठरा चेंडू 22 धावांची गरज आणि या 18 मधील हे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गुड्डू. चालू असणारे मॅच आपण पाहतोय गावदेवी पेठ विपक्ष कुडावे या 2 संघांच्या दरम्यान. इथे आपल्याला मॅच पाहायला मिळेल आणि यातून जो जिंकेल तो जयमान कामोठे बी संघासमोर खेळणार आहे. यावेळेला लॉप केला फटका, बघत राहिला क्षेत्ररक्षक अगदी चेंडूकडे. षटकार. सहा धावा अगदी या चेंडूवरती गुड्डू म्हात्रेच्या लगावल्यात. गुड्डूनं या अगोदरी पहिला षटक फेकला होता मात्र अजूनपर्यंत त्याला सूर सापडत नाहीये गोलंदाजीचा. आणि समोर असणारा फलंदाज रोहित मात्र अगदी बॅट आपला. यावेळेला पॉइंटला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे सेफ लँडिंग. एक धाव मिळेल. एका धावेने यावेळेला थोडंसं सावरलंय. फलंदाजानं चांगली कॉलिंग त्या ठिकाणी. अगदी जवळूनच चेंडू असताना देखील चेंडू येईपर्यंत धावसंख्या या चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 7 एकवटल्या गेल्यात. तिसरा चेंडू. गुड्डूला काहीतरी कमाल करावी लागेल या गोलंदाजीवर. टॅप करण्याचा प्रयत्न, कमाल करण्याचा निर्धार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतो आणि इथे प्रयत्न अंतिम क्षणाला बघता बघता अगदी स्वतःला झोकून दिले जमिनीवरती. कारण बॅलन्स करत 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 शेवटी कुठेतरी आधार पाहिजे असतो आणि तो जमिनीचा आधार त्या ठिकाणी मिळाला आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये या चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. म्हणजे समीकरण आता थोडंसं पुढे गेलंय. जिथे आपल्याला अगदीच 15 चेंडू आणि 15 चेंडू आणि 13 धावांची गरज. फार महत्वाचे ते 3 चेंडू गुड्डूसाठी. यावेळेला यॉर्कर लाईन डीप कव्हरला हा चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चूक केली गेली आहे आणि इथे आणखीन एक चूक, परंतु त्याचा भरणा नाहीये. 2 धावा आल्यात या चेंडूवरती. प्रत्येक चेंडू बॅट वरती घेतलं जातंय फलंदाजांच्या माध्यमातून आणि अजूनही संघर्ष चालू आहे. तो म्हणजेच गावदेवी पेठ संघाचा. कारण कुडावे संघ आतापर्यंत ज्या फलंदाजीसाठी मैदानावरती गेलाय परिपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला लॉप केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तनिष, अचूक झेल टिपलाय. खरं तर या विकेटची सुरुवातीच या षटकामध्ये गरज होती मात्र यावेळेस तो विकेट आला आणि या विकेटनं आता मात्र षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती जाईल.
ब्रदर्स ग्रुप कामोठे जयमान क्रिकेट संघ कामोठे आयोजित काय महेश गोवारी स्मृती चषक आपण पाहतोय. आणि इथे मात्र प्रयत्न आहे, मोठा फटका खेळण्याचा क्षेत्ररक्षक आहे, सरळ रेषेमध्ये चेंडू ढकलून दिलाय. तर ओव्हरची समाप्ती, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 30 धावा. आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. चला वेळ लावू नका. आणि इथे 12 चेंडू 10 धावा. नवीन गोलंदाज अनिश यावेळेला अप्पर कट केलाय. चेंडू डीप कडे चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्राकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. 10 धावांची गरज असताना 10 मधील या 4 धावा एकवटल्यात. अगदी टार्गेट जर पाहिलं, माफक अशा धावसंख्या नव्हती, 40 धावा 5 षटकांमध्ये, पण बऱ्याच वेळेला कधी कधी 28-25 धावा देखील 5 षटकांमध्ये झाल्या नाही आहेत. हे चित्र आपण पाहिलंय. यावेळेला फलंदाज संयमानं खेळतायत, मध्ये मध्ये एखाद मोठा फटका, एकेरी दुहेरी धावसंख्या चालू ठेवणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य राहिलंय. यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येईल. आता मात्र इथे समीकरण आलंय ते म्हणजेच 10 चेंडू 6 धावा. हे 3 चेंडू जर निर्णायक फेकले